आजपासून अभ्यासाला सुरुवात करायची होती परीक्षेच्या, पण काय सांगू, इतकी दुसरी कामं होती ना की मला वेळच नाही मिळाला. खरं तर आज मला माझ्या आजीला फोन करायचा होता, पण काय सांगू, इतर कामांमध्ये इतका वेळ गेला की आजीला फोन करायला वेळच नाही झाला. हो, आजपासून मी ठरवलेलं की वेळेत सगळी बिल्स भरायची, पण काय करणार, ऑफिसची इतकी कामं होती की ह्या सगळ्या कामांमध्ये हे बिलाचं काही लक्षातच नाही राहिलं. खरं तर मी आजपासून व्यायाम करायचं ठरवलं होतं, पण काय करणार, उठायला उशीर झाला आणि मग इतकी कामं लागली होती की व्यायाम करायला वेळच नाही मिळाला. अशा बऱ्याच गोष्टींमुळे आपल्याला बरेचदा असं वाटत असतं की दिवसातून 24 पेक्षा जास्त तास असते तर किती बरं झालं असतं, माझी सगळी कामं अगदी वेळेत झाली असती. पण खरंच जर दिवसातून 24 पेक्षा जास्त तास असते तर आपण अधिक प्रोडक्टिव्हिटीकडे वाटचाल केली असती का? जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी कृतिका दीक्षित. ज्ञानसेवा प्रतिष्ठान या आपल्या युट्यूब चॅनलवर फूड फॉर माइंड ह्या सुरू झालेल्या सिरीजच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत करते. मी एक समुपदेशक म्हणजेच काउन्सिलर आहे आणि माझ्याशी जर संपर्क साधायचा असेल तर मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. आपण फूड फॉर माइंड या सिरीज मध्ये वेगवेगळ्या लाईफ स्किल्स बद्दल म्हणजेच जीवन आवश्यक स्किल्स बद्दल जाणून घेत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की 6 सेकंदांचा नियम जर आपण लागू केला तर कठीणातील कठीण भावनांना आपण कसं सामोरं जाऊ शकतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, जर दिवसातून 24 पेक्षा जास्त तास असते तर आपण अधिक प्रोडक्टिव्ह झालो असतो का? तर याचं सोपं उत्तर आहे नाही. कारण किती वेळ आहे ह्यापेक्षा या वेळेचं योग्य नियोजन आपण करतोय का याच्यावर आपली प्रोडक्टिव्हिटी ठरते. आणि म्हणूनच जर आपलं वेळेचं नियोजन योग्य असेल तर अगदी कमी वेळ असला तरी आपले अधिकाधिक गोष्टी अचूकरित्या आणि त्याचप्रमाणे चालढकल न करता म्हणजेच प्रोक्रॅस्टिनेट न करता आपण करू शकतो. आणि म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बिझी टू बॅलन्स्ड लाईफस्टाईल हा प्रवास वेळेचे योग्य नियोजन करत कसा संपूर्ण करू शकतो याविषयी जाणून घेणार आहोत. तत्वज्ञानातील सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे जीवन अर्थपूर्ण बनवण्यासाठी वेळेचे प्रभावीपणे नियोजन कसे केले जाईल. परंतु आधुनिक काळातले वेळेचे नियोजन थोडे वेगळे दिसते. जीवन अर्थपूर्ण बनवण्याऐवजी जास्तीत जास्त कामे कशी केली जातील आणि कमीत कमी वेळात कामे पटापट कशी उरकता येतील ह्यासाठी युक्त्या शोधणे म्हणजे वेळेचे नियोजन करणे असे आधुनिक जगात मानलं जातं. पण खरंच कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कामे कशी पटापट उरकता येतील म्हणजे वेळेचे नियोजन करणे आहे का? आणि त्याने खरंच जीवन अर्थपूर्ण होतं का? मला नाही वाटत. बरेच मानसशास्त्रज्ञही असं सांगतात की मल्टीटास्किंग करणं आणि कामे पटापट उरकणं हे चुकीचं आहे, कारण त्याने मनाला आनंद नक्कीच मिळत नाही आणि त्याचप्रमाणे कामं देखील योग्य होत नाही. आणि म्हणूनच जर जीवन अर्थपूर्ण बनवायचं असेल तर वेळेचे नियोजन करणे यामागचा हेतू नक्की काय आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आजच्या या मल्टीटास्किंगच्या युगात कोणाला कधीही काहीही प्रश्न विचारला तरी मी तर काय बिझी असतो, मला या सगळ्यासाठी वेळ नाही असंच उत्तर मिळतं. पण मानसशास्त्रज्ञ झिम्बार्डो यांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण वेळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बॅलन्स ठेवला तर आपण वेळेचे योग्य नियोजन करू शकू. आपल्या आयुष्यातील तणाव कमी होईल आणि जीवन अधिक अर्थपूर्ण देखील होईल आणि बिझी टू बॅलन्स लाईफस्टाईल आपण इझिली पार करू शकू. झिम्बार्डो या मानसशास्त्रज्ञाने ह्या कॉन्सेप्टला बॅलन्स टाइम पर्स्पेक्टिव्ह असं नाव दिलेलं आहे. झिम्बार्डोच्या मते वेळेकडे बघण्याचे प्रत्येक माणसाचे 5 पर्स्पेक्टिव्ह असतात. चला तर मग ह्या पर्स्पेक्टिव्ह किंवा दृष्टिकोनाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. पहिला दृष्टिकोन म्हणजेच नकारात्मकतेने भूतकाळाकडे बघण्याचा दृष्टिकोन. म्हणजेच कायमच भूतकाळातल्या चुकांवर पश्चातापांवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करणे. काही आजूबाजूची आपली माणसे अशी असतात जी कायमच भूतकाळात रमलेली असतात. त्यावेळेला जर मी अमुक एक चूक केली नसती तर आज मी चांगल्या ठिकाणी असतो, त्यावेळेला जर मी हे पाऊल उचललं नसतं तर आज माझं किती भलं झालं असतं. अशी विचार करणारी माणसे कायमच भूतकाळाकडे नकारात्मकतेने बघत असतात. दुसरा दृष्टिकोन म्हणजे सकारात्मकतेने भूतकाळाकडे बघायचा दृष्टिकोन. म्हणजेच काय, आपल्या भूतकाळात ज्या काही आनंददायी सुखदायी गोष्टी घडलेल्या आहेत त्यांच्यावर लक्ष केंद्रित करणे आणि त्यात रमणे.
काही माणसे आपल्या आजूबाजूची अशीही असतात जी भूतकाळातल्या ज्या काही चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत, घटना घडलेल्या आहेत, त्यांचा विचार करतात, त्या घटना इतर लोकांना सांगतात आणि आपला आनंद इतरांशी शेअर करतात. अशा माणसांचा दृष्टिकोन हा कायमच सकारात्मक असतो. तिसरं म्हणजेच सकारात्मकतेने वर्तमान काळात बघण्याचा दृष्टिकोन, ज्याला आपण लिव्हिंग इन द मोमेंट असं म्हणतो. माझ्या आयुष्यात आज कोणत्या चांगल्या घटना घडत आहेत ह्यावर मी माझं लक्ष केंद्रित करणे, कायमच आनंद शोधत राहणे आणि वेदना टाळणे. आपल्या बाजूची बरीच माणसं अशीही असतात जी माझ्या आयुष्यात आज काय चाललं आहे आणि आज मी काय करू शकतो ज्यामुळे मला आनंद मिळेल ह्याचा कायम विचार करत असतात आणि कायमच आपल्या आजूबाजूला काय आनंदी घटना घडत आहेत ह्यावर लक्ष केंद्रित करत असतात. पण त्याचप्रमाणे ही माणसं अशीही असतात ज्यांना वेदना अजिबात नको असतात. त्याच्यामुळे आजूबाजूला जर काही दुःखी, रागावणाऱ्या घटना घडत असतील तर त्याकडे ते चक्क दुर्लक्ष करतात. चौथं म्हणजेच नकारात्मकतेने वर्तमान काळात बघण्याचा दृष्टिकोन. काही आजूबाजूची माणसं असंही असतात ज्यांना कायम शक्तिहीन वाटत असतो. ते कायम नशिबाला दोष देत असतात आणि ह्यांचा स्वतःपेक्षा नशिबावरच जास्त विश्वास असतो. ही लोक कायमच माझ्या आजूबाजूला काय नकारात्मक घडत आहे आणि ह्याचा माझ्यावर कसा परिणाम होतोय ह्यावर आपलं लक्ष केंद्रित करतात. आणि पाचवा म्हणजेच भविष्यमुखी दृष्टिकोन, ज्याला आपण फ्युचरिस्टिक थिंकिंग असंही म्हणतो. म्हणजेच काय तर माझ्या आयुष्यात भविष्यात ज्या काही घटना घडणार आहेत, मग त्या चांगल्या किंवा वाईट असो, तर त्याचं मी कसं प्रयोजन करते, त्यासाठी मी स्वतःला कशी सक्षम बनवते आणि अधिकाधिक रिसोर्सेस वाढवते ह्याचा विचार करणं आणि ह्यावर लक्ष केंद्रित करणं. मानसशास्त्रज्ञ झिम्बार्डो हे असे सांगतात की ह्या 5 दृष्टिकोनांचा जर आपण आपल्या आयुष्यात समतोल साधला तर आपण वेळेचे अगदी योग्यपणे नियोजन करू शकू. उदाहरणार्थ, जरी भविष्य काळातील काही घडामोडींसाठी, चॅलेंजेससाठी मी कशी तयार होते ह्यावर लक्ष केंद्रित करणं महत्वाचं असलं तरी सुद्धा वर्तमानातील चांगल्या गोष्टींचा आनंद घेणे ही तितकेच महत्वाचे आहे. आणि त्याचप्रमाणे माझ्या भूतकाळात मी ज्या चुका घडवलेल्या आहेत त्या चुका मी कशा पुन्हा रिपीट करणार नाही यावर लक्ष केंद्रित करणं ही तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणूनच या 5 दृष्टिकोनांचा समतोल जर आपण साधला तर अगदी योग्य प्रमाणे आपण आपल्या वेळेचे नियोजन करू शकू आणि जीवन अधिक अर्थपूर्ण बनवू शकू. पण बरेचदा जरी आपण वेळेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला तरी जेव्हा वेळेचं योग्य नियोजन होत नाही आणि ठरवलेली कामे होत नाहीत तेव्हा आपण बरीचदा बाह्य परिस्थितींना, म्हणजे ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाहीयेत अशा गोष्टींना दोष देऊन मोकळं होतो. आणि मग काय आपण म्हणायला लागतो की अमुक एक गोष्ट वेळेत झाली नाही म्हणून मला या गोष्टीसाठी वेळ मिळाला नाही. उदाहरणार्थ, आज बाहेर इतका पाऊस होता आणि त्यामुळे मला किराणा सामान काही आणता आलं नाही, किंवा आज आईने मला वेळेत उठवलंच नाही म्हणून मला अभ्यास सुरू करायला उशीर झाला. ह्या सगळ्या आउट ऑफ कंट्रोल गोष्टींना जर आपण दोष देत बसलो तर नक्कीच आपले वेळेचे नियोजन योग्यरित्या होणार नाही. पण या बाह्य परिस्थितींना आपण कसा प्रतिसाद देतोय एक व्यक्ती म्हणून ह्याचा जेव्हा आपण विचार करतो ह्यावर वेळेचे नियोजन कायम ठरत असते. आणि म्हणूनच वेळेचे योग्य नियोजन करताना बाह्य परिस्थितींना दोष देण्याऐवजी माझं मन शांत आहे का, माझं मन एकाग्रतेने सगळ्या गोष्टींकडे बघत आहे का, माझं मन किंवा माझं चित्त थाऱ्यावर आहे का, ह्याचा विचार करणे जास्तीत जास्त महत्वाचं आहे. आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं की आपण आपला दृष्टिकोन बदलला तर आपण आपल्या वेळेचं नियोजन कसं छान प्रकारे करू शकतो. आणि त्याचप्रमाणे जर आपण आउट ऑफ कंट्रोल थिंग्स ह्यावर आपलं लक्ष फोकस करण्यापेक्षा जर आपण काय करू शकतो ह्यावर लक्ष फोकस केलं तर नक्कीच वेळेचं योग्य नियोजन होऊ शकतं. ह्यासोबतच आपण आपल्या आयुष्यात असे काही चेंजेस आणू शकतो ज्यामुळे आपण वेळेचे सोप्या प्रकारे नियोजन करू शकू. आता आपण पाहूया मानसशास्त्रात जे काही संशोधन झाले आहे त्यानुसार असे कोणते चेंजेस आपण आपल्या आयुष्यात आणू शकू ज्यामुळे वेळेचे अगदी सोप्या प्रकारे नियोजन केले जाईल आणि मी सांगितल्याप्रमाणे अगदी बिझी टू बॅलन्स लाईफस्टाईल कशी इझिली साध्य केली जाईल. सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सुस्पष्ट उद्दिष्ट आखणे किंवा स्पेसिफिक गोल्स डिसाईड करणे. बघा, बरेचदा असं होतं की काय करायचंय किंवा आपलं उद्दिष्ट काय आहे हेच आपल्याला माहिती नसतं आणि तेच जर क्लिअर नसेल तर ते गाठण्यासाठी आपल्याला वेळ कसा काय पुरेल. म्हणूनच स्पेसिफिक गोल्स माहिती असणं
आणि आपल्याला काय गाठायचं आहे, कोणतं उद्दिष्ट साध्य करायचं आहे हे माहिती असणं खूप महत्वाचं आहे. जर आपण स्पेसिफिक, चॅलेंजिंग पण तरीही साध्य करू शकू अशी उद्दिष्ट आपल्याशी बाळगली, अशा उद्दिष्टांचा विचार केला तर नक्कीच आपली प्रोडक्टिव्हिटी वाढू शकते. मला दर आठवड्याला काय साध्य करायचं आहे, दर दिवशी काय साध्य करायचं आहे आणि महिन्या अखेरीस माझे गोल काय आहेत ह्याचा जर मी बसून विचार केला आणि आराखडा आखला तर नक्कीच माझ्या वेळेत मी ही सगळी उद्दिष्ट कशी गाठवू शकेन हे अगदी सोप्या प्रकारे आपल्याला ठरवता येईल. आणि म्हणूनच रोजच्या रोज माझे स्पेसिफिक गोल्स काय आहेत ह्याचा विचार केला गेला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजेच प्रायोरिटायझिंग युअर टास्क. कोणत्या गोष्टींना किती प्राधान्य दिले पाहिजे ह्याचा विचार करणे. आपल्या रोजच्या कामांना आपण 4 श्रेणींमध्ये विभागून प्राधान्य देऊ शकतो. म्हणजेच काय तर तात्काळ आणि महत्वाची कामे, म्हणजेच इमिजिएट आणि इम्पॉर्टंट कामे. दुसरं म्हणजेच महत्वाची पण तात्काळ नाही, म्हणजेच काय तर इम्पॉर्टंट पण नॉट सो इमिजिएट. तिसरं म्हणजेच तात्काळ पण महत्वाची नाही, इमिजिएट बट नॉट सो इम्पॉर्टंट. आणि चौथं म्हणजेच ना तात्काळ ना महत्वाची, म्हणजेच नॉट सो इमिजिएट अँड नॉट सो इम्पॉर्टंट. तात्काळ आणि महत्वाचे म्हणजेच ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आणि इमिजिएट आहेत अशा गोष्टींना प्राधान्य देणं खूप महत्वाचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजेच वेळ ब्लॉकिंग. म्हणजेच काय तर आपल्या दिवसभराच्या विविध कामांना स्पेसिफिक वेळा ठरवून देणे, ह्यालाच वेळ ब्लॉकिंग असं आपण म्हणतो. उदाहरणार्थ सकाळच्या वेळी जर जास्त महत्वाची आणि क्रिएटिव्ह कामं केली तर आपण जास्त लक्ष केंद्रित त्याच्यावर करू शकतो, कारण सकाळ सकाळी ब्रेन अगदी ताजा तवाना असतो. आणि त्याचप्रमाणे लो एनर्जीची कामं जर आपण संध्याकाळला ठेवली, म्हणजे जेव्हा आपण थकलेले असतो तेव्हा ठेवली तर जास्त एनर्जी लागणार नाही आणि अगदी सहजरित्या आपण ती कामं करू शकू. अशीच विचारपूर्वक जर आपण प्रत्येक कामांसाठी वेळ ब्लॉक केली तर अगदी इझिली आपण सगळी कामे दिवसभरात, आठवड्याभरात आणि महिन्याभरात करू शकू. चौथी गोष्ट म्हणजेच मल्टीटास्किंग टाळणे. बऱ्याच संशोधनातून असे समोर आले आहे की मल्टीटास्किंगमुळे आपली कार्यक्षमता म्हणजेच प्रोडक्टिव्हिटी ही कमी होते. एका वेळेला जर आपण एकच गोष्ट केली तर त्या गोष्टीची गुणवत्ता वाढते, आपले लक्षही एका गोष्टीवर केंद्रित राहते आणि कमीत कमी वेळात ती गोष्ट अगदी योग्यरित्या आपण करू शकतो. पाचवी आणि तितकीच महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रेक घेणं. मानसशास्त्रात एक छान संकल्पना दिली आहे ज्याचं नाव आहे पोमोडोरो टेक्निक. म्हणजेच काय तर दर 25 मिनिटांनी जर आपण 5 ते 10 मिनिटांचा ब्रेक घेतला तर ह्या ब्रेकमध्ये आपला मेंदू अधिक ताजातवाना होतो आणि ब्रेक नंतर पुन्हा त्या कामाकडे जर आपण वळलो तर अगदी जोमाने आपण ते काम करू शकतो. आणि म्हणूनच कायम 24 तास काम करण्यापेक्षा छोटे छोटे ब्रेक्स घेत जर आपण एखादं काम केलं तर अधिक वेगाने आणि अधिक योग्य पद्धतीने आपण ते काम अगदी सफल करू शकतो. आता मी ज्या वेळेच्या योजनेसाठी टिप्स दिल्या त्या तशाच पद्धतीनं करणंही तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे काय तर सगळ्यात पहिली आपले गोल्स काय आहेत किंवा उद्दिष्ट काय आहेत याचा विचार करणे. दुसरं म्हणजेच त्या उद्दिष्टांना योग्य प्राधान्य देणे. तिसरं म्हणजेच या उद्दिष्ट गाठण्यासाठी दिवसातील वेळ ब्लॉक करणे. चौथं म्हणजेच ही उद्दिष्ट गाठण्यासाठी विविध कामे एकत्रितपणे न करणे, म्हणजेच मल्टीटास्किंग टाळणे. आणि पाचवं म्हणजे जेव्हा केव्हाही आपण कामं करत असू तेव्हा ब्रेक घ्यायला न विसरणे, कारण आपल्या मेंदूला विश्रांती देणं ही तितकंच महत्वाचं आहे. जर ह्या प्रकारे आपण आपली विविध कामे, विविध उद्दिष्टे साध्य केली तर अगदी योग्य पद्धतीने आणि इझिली आपण बिझी टू बॅलन्स्ड ही लाईफस्टाईल गाठू शकतो. वेळेचं नियोजन करणे हे केवळ कौशल्य नसून ही एक मानसिकता आहे जी आपण अंगवळणी पाडणे तितकेच महत्वाचे आहे. माझ्याकडे जास्तीत जास्त वेळ कसा असेल ह्यापेक्षा माझ्याकडे जो काही वेळ आहे त्याचा जास्तीत जास्त सदुपयोग मी कसा करू शकेन ह्याचा जर आपण विचार केला तर अगदी सोप्या पद्धतीने आपण बिझी टू बॅलन्स्ड ही लाईफस्टाईल गाठू शकू. चला तर मग आज आपण या व्हिडिओमध्ये जे काही शिकलो ते आपल्या रोजच्या आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न करूया. जीवन अधिक अर्थपूर्ण बनवूयात आणि बिझी टू बॅलन्स्ड ही लाईफस्टाईल गाठण्याचा प्रयत्न करूयात.
वेळेचं नियोजन करणे हे जीवन कौशल्य जर तुम्हाला महत्त्वाचं वाटत असेल आणि त्या संबंधित आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुम्हाला फूड फॉर माइंड ही सिरीज कशी वाटते आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे तुम्ही कळवू शकता. आणि असेच व्हिडिओज जर तुम्हाला या पुढेही पाहायचे असतील तर ज्ञानसेवा प्रतिष्ठान या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया फूड फॉर माइंडच्या पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.